दोघेही खाली पोचले. त्यांना पाहून सावित्री हसली. काय मामला आहे? भला आज माझ्या दोन्ही सुना दिसत नाहीत. काय झालं? हो मॉम, सायली झोपली आहे आणि वेदिकाने रात्री उशिरापर्यंत काम केले आहे, त्यामुळे ती पण विश्रांती घेत आहे. अरे, सायलीने तर आज कुकला सुट्टी दिली आहे, जेणेकरून ती स्वतः नाश्ता तयार करेल. ठीक आहे, मी तिला लगेच उठवतो. सावित्रीने लगेच त्याला थांबवले. अरे, थकून झोपली असेल तर तू तिला का उठवतो? कोणती रोज उशिरापर्यंत झोपते ती? मग नाश्ता तू करशील का? नाही, अजिबात नाही. मी शपथ घेतली होती की माझ्या सुना आल्यावर मी स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही. सावित्रीने टेबलावर पडलेले इंग्रजी वर्तमानपत्र काढले आणि सोफ्यावर बसून एक पाय दुसऱ्यावर ठेवून वाचू लागली. झाली सुट्टी. प्रमोशनच्या पहिल्याच दिवशी नाश्ता न करता ऑफिसला जावे लागेल. नुसता विचार करूनच अक्षयची अवस्था बिघडली होती. तुम्ही दोघं तुम्हाला हवं तसं जाऊ शकता, पण माझ्यासाठी पोहे आणि डॅडसाठी कॉफी आणि फ्रूट सॅलेड आणि ज्यूस तयार करून द्या, मग ऑफिसला जा. सावित्रीने वर्तमानपत्राच्या कोपऱ्यातून डोकावून पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. अक्षय, तू आजच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता ना? तुझी आजची सुट्टी मंजूर आहे. अरे, मला उशीर होतोय. प्लीज मॉम डॅडसाठी नाश्ता कर, मी तयार होऊन येतो. सुटण्यासाठी आदित्य पटकन पायऱ्यांकडे धावला. अरे, असं कसं माय डिअर भाई? अक्षयने मागून आदित्यचा टी शर्ट पकडला. तुला वाटते की मी तुला ऑफिसला एकटा जाऊ देईन? तू नवा CEO झाला आहेस. आज मी तुला पूर्ण मदत करीन. चला, पटकन एकत्र नाश्ता बनवूया आणि मग दोघे भाऊ एकत्र ऑफिसला जाऊ. अक्षयने त्याचा टी शर्ट ओढल्याने आदित्य उलट्या पायऱ्या उतरत खाली आला. मॉम प्लीज, तू बनव ना, नाहीतर मी सायलीला उठवतो. का? जर परवा एखाद्या दिवशी कुक आला नाही आणि सायली किंवा वेदिका आजारी पडल्या तरी त्याच दोघी जेवण बनवतील का? तुम्हाला यायला नको का? आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करू. अक्षय दात काढत म्हणाला. तुम्ही दोघे जाता का? सावित्री त्या दोघांच्या पाठीवर मारणारच होती. चला, दोघं स्वयंपाकघरात जा. आदित्य आणि अक्षय दोघेही शेजारी बसलेल्या शामरावकडे बघत होते. शामरावने बेचारा चेहरा करून तो त्या दोघांना मदत करू शकत नाही असे सूचित केले. दोघेही तोंड फुगवून स्वयंपाकघरात शिरले. अक्षयने टोपलीतून फळे गोळा करायला सुरुवात केली. आदित्य जणू दुसऱ्याच जगात आला होता. जवळच्या हँगरला लटकवलेले सर्व चमचे आणि चाकू त्याला तलवारी आणि सुऱ्यांसारखे दिसत होते. कोणते भांडे कशासाठी वापरायचे ते समजत नव्हते. अक्षय, एक काम कर, तू पोहे बनव, मी फ्रूट सॅलेड, ज्यूस आणि कॉफी बनवतो. नाही भाई, मी इथे असताना तू इतकं काम करू शकत नाहीस. मी हे सगळं तयार करतो, तू पटकन पोहे बनव. अक्षयने तिथे ठेवलेली सर्व फळे स्वतःकडे सरकवली आणि कापायला सुरुवात केली. आदित्यला तर दिवसात तारे दिसत होते. जाऊ दे, ज्याचं कोणी नसतं त्याचं गुगल आहे. आदित्यने लगेच फोन काढला. हे सिरी, व्हॉट इज द रेसिपी ऑफ पोहा? टेक 250 ग्रॅम ऑफ पोहा घेऊन 5 मिनिटे भिजवा. सिरी ज्ञान देत होती आणि सिरीने सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून वाऱ्याच्या वेगाने पोहे बनवण्यात आदित्य व्यस्त होता. एक गोष्ट सिरी सांगायला विसरली, ती म्हणजे गॅस चालू करणे. साहेबांनी सर्व पोहे मसालाकडे टाकला होता, पण गॅस चालू करायला विसरले होते. आत्तापर्यंत आदित्यने स्वयंपाकघरात फक्त एकच गोष्ट बनवली होती, कॉर्न चाट, ज्याला शिजवायची गरज नसते. त्याला वाटले की हे सुद्धा असेच काहीसे असेल आणि अक्षय तर त्याच्यापेक्षाही जास्त हुशार होता. बराच वेळ पोह्याकडे बघत होता. भाई, अजून एक गोष्ट कमी आहे. काय? आदित्य मोठ्या आश्चर्याने त्याचे पोहे बघत होता. कोथिंबीर घातली नाही. अरे हो, हे तर मी विसरलो होतो. आदित्यने कोथिंबीर चिरून सुबकपणे सजवली. छोटे, अजूनही काहीतरी गडबड आहे. हो भाई, पण बाकी सगळं टाकलं आहेस ना तू? हो, मी टाकले आहे. मग हे का शिजत नाही? भाई, पाईपलाईनमध्ये काही लिकेज आहे का? गॅस बंद झाला आहे. अक्षय गॅस खाली डोकावत म्हणाला. आता आदित्य हसला होता. गॅस चालू तर केलाच नाही, बंद होईल कसा? तू कॉफी बनव, मी चेक करतो. नजर चुकवत त्याने पटकन गॅस चालू केला. कसे बसे ते कच्चे पोहे शिजून तयार झाले आणि दोघांनी ज्यूस आणि सॅलेड तयार करून ताटात मांडले. भाई, तुला माहीत आहे का, जर वेदिकाने हे सर्व बनवले असते तर तिने पहिले काय केले असते? काय?
अक्षयने त्याचा फोन काढला आणि त्याने बनवलेल्या पदार्थांचे अनेक फोटो काढले. दोघेही हसले. तू कॉफी आण, मी हे सगळं बाहेर ठेवतो. आदित्यने अक्षयला सांगितलं आणि स्वतः प्लेट्स घेऊन डायनिंग टेबलावर आला. त्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या प्लेटवर होते. त्यामुळेच एका नवीन मोहतरमाला जेवणाच्या टेबलावर बसलेले त्याने पाहिले नव्हते. एक्सक्यूज मी, कॅन यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ अ वॉटर? मिरचीपेक्षाही जास्त तिखट आवाजाने आदित्यचे भान भंगले. सावित्री आणि शामराव जेवणाच्या टेबलावर नव्हते. ब्लॅक पेन्सिल स्कर्ट, व्हाईट शर्ट आणि पेन्सिलसारखी पातळ हीर घातल्या होत्या. तीक्ष्ण वैशिष्ट्य असलेली एक पातळ मुलगी तिथे बसली होती, जिच्या ओठांवर गडद मरून लिपस्टिक होती. आदित्यला तिच्याकडे बघताना पाहून ती पुन्हा म्हणाली, व्हॉट काइंड ऑफ सर्वंट यू आर, कांट यू हिअर मी? इतक्यात मागून अक्षय आवाज ऐकून बाहेर आला. अक्षयला पाहताच ती मुलगी भडकत त्याच्याकडे गेली. ओ हो डार्लिंग, तू नक्कीच आदित्य असशील हो ना? आदित्य वळून अक्षयकडे पाहू लागला. नाही, मी आदित्य नाही, फक्त डार्लिंग आहे. अक्षय भैया गोंधळले होते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या लग्नाचा विसर पडला होता. त्यात तरुणीला पाहून मनाच्या कोपऱ्यात दडलेला जुना खेळकर अक्षय पुन्हा जागा झाला होता. आदित्यने अक्षयकडे आणि नंतर मुलीकडे पाहिलं. इतक्यात समोरच्या बागेतून शामराव आणि सावित्री येत होते. ती छिपकली म्हणजे अनारकली आदित्यच्या रागाचा बळी पडेल त्याआधी शामराव धावत त्या मुलीजवळ आले. ओ हो, तू तर खूपच लवकर आलीस डार्लिंग. यू नो न, मला सगळीकडे वेळेवर पोचायची सवय आहे. अक्षय आणि आदित्यचे डोळे विस्फारत होते. डॅड पण हिचे डार्लिंग झालेले आहेत? अक्षय आदित्यच्या कानात कुजबुजला. ओ हो, नेव्हर माइंड, ही माझी पर्सनल सेक्रेटरी कायनात आहे, मिस कायनात मिश्रा, आणि डार्लिंग याचं काम तमाम आहे, सो डोंट माइंड. शामरावांनी दोघांची कायनातची ओळख करून दिली. सावित्रीने शामरावकडे आत्ता खाईल अशा नजरेने पाहिले. असं काय बघत आहेस? निलेशने नोकरी सोडली, तेव्हा मला अर्जंट कोणाला तरी हायर करावं लागलं. सावित्री रागाने पाय आपटत तिच्या खोलीत गेली. ओ हो, कायनात मीट हिम. हा आहे आदित्य, कंपनीचा नवीन CEO, आणि हा माझा मोठा मुलगा आहे, आणि हा माझा धाकटा मुलगा अक्षय आहे, आणि कंपनीचा नवीन MD आहे. हाय डार्लिंग, आय एम कायनात, आणि आजपासून मी तुम्हा दोघांची पर्सनल असिस्टंट आहे. कायनातने चमकणाऱ्या डोळ्यांनी त्या दोघांकडे पाहिलं. दोघांची? अक्षय आणि आदित्य दोघांच्या तोंडून एकाच वेळी बाहेर पडले. हो आदित्य, तूच मला सकाळी मेसेज केला होता की वेदिका आता तुझी असिस्टंट म्हणून काम करणार नाही, आणि तू एकटा कसे काय करू शकणार आहे, म्हणून मी तुला काही काळासाठी माझी असिस्टंट देत आहे. तसेही सी इज अ नाईस एम्प्लॉय. अक्षय आदित्यच्या कानात कुजबुजला. भाई, यांनी नाईस करून एकटीला घरची सून बनवले, आता तिसरा कुणी नाही, पण तू सांभाळून राहा. आदित्यच्या रागाचा पारा चढला होता. त्याने शामरावचा हात धरून त्यांना कोपऱ्यात ओढले. डॅड, हे सगळं काय आहे? काल तुम्ही अचानक रिटायरमेंट घेतलीस आणि आज या? आदित्यने एक वाईट नजर करून कायनातकडे पाहून तोंड वाकडं केलं आणि हाताने इशारा करत म्हणाला, आज या? हा जो कुणी जीव आहे विचित्र, तिला माझा PA बनवलाय. ॲटलिस्ट हा निर्णय तरी मला घेऊ द्या. अरे, मी तुला मदत करत आहे, हे टेम्पररी आहे. 3 महिन्यांनी तू कोणीतरी परफेक्ट शोध. शामराव सावित्रीला समजावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. अक्षय लाजत आदित्यच्या हातावर बोटं फिरवत म्हणाला, तसे भाई, मला मुलगी म्हणजे माझी नवीन PA आवडली आहे. आदित्यने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि हाताची मूठ आवळत दात खात म्हणाला, बेटा, तुला वेदिकाचा चेहरा आठवतोय ना? ती तुला रस्त्यावर घेऊन चप्पलने मारेल. आदित्य नाश्ता घेऊन त्याच्या आईच्या खोलीत गेला. बिचारे शामराव आपल्या चिडलेल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करत होते. डॅड, मला कोणीही PA नकोय, आणि जोपर्यंत मला नवीन पर्सन सापडत नाही तोपर्यंत मी वेदिकाची मदत घेईन. सो प्लीज तुम्ही या, ही जी कोणी आहे तिला इथून जायला सांगा. आदित्य, अजून माझे रिटायरमेंट ऑफिशियली झालेले नाही, तोपर्यंत मी जो निर्णय घेईन ते तुम्हा दोघांना पाळावे लागेल. डॅड प्लीज, तू नाश्ता ठेवून जाऊ शकतो. शामराव मोठ्या बेपरवाईने दुसरीकडे वळले. आदित्यने ट्रे टेबलावर ठेवला, कॉफीचा मग उचलला आणि निघायला मागे वळला. कॉफी ठेवून जा. आदित्यने शामरावकडे पाहिलं आणि मग हट्टी मुलासारखा कॉफीचा कप घेऊन पाय आपटत बाहेर आला. बिचारे शामराव कॉफी मागत राहिले.
कॉफी ही जगातील एकमेव अशी गोष्ट होती जी त्याच्या सर्व निराशा दूर करू शकत होती. त्याच्या खोलीकडे जाताना आदित्यने कॉफीचा एक घोट पिला आणि तिथेच थुंकला. अक्षय नालायका, यापेक्षा तर चांगलं हार्पिक पाजलं असतं. सिंकमध्ये कॉफी ओतताना आदित्य स्वतःशीच बडबडू लागला. थँक्यू बोला डॅड मला, थँक्यू. आज मी तुम्हाला हे विष पिण्यापासून वाचवले आहे. बिचारा उदास चेहऱ्याने परत त्याच्या खोलीत आला. सायली अजूनही झोपली होती आणि ती सुद्धा इतक्या गाढ झोपेत की तिचे छोटेसे तोंड उघडेच होते आणि तिला त्याचे भानही नव्हते. अरे, माझी बेबी अजून झोपली. तिला झोपलेले पाहून दारातून आदित्य धावत आला आणि त्याने सरळ बेडवर तिच्या अंगावर उडी मारली आणि तिला ब्लँकेटमध्येच दाबले. बिचारी सायली, जी इतकी घाबरली की दचकून उठली आणि दोघेही ओरडले. काय झालं? असं कोण ओरडतं? अरे अरे, हायराम, उजाडलं का? किती वाजले? आज मी इतक्या वेळ झोपले आहे, तुम्ही उठवलं नाही. आईंनी सकाळचा चहाही घेतला नसेल. हे राम, मी तर स्वयंपाक्यालाही यायला नकार दिला होता. सगळी गडबड झाली. सायली बिचारी ब्लँकेटमध्ये घुसून स्वतःलाच कोसत होती. आदित्यने तिचं डोकं छातीशी घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, आय एम सॉरी. काल रात्री जास्त तर झालं नाही ना? जास्त? सायलीने त्याच्याकडे रागाने पाहिले. सकाळच्या 4 वाजता झोपू दिले. काहीही शुद्ध आहे? अरे सॉरी तर बोललो. आदित्यने त्याचे कान पकडले. सायली, बेबी, मॉम डॅडला नाश्ता मी दिला आहे आणि अक्षयने मला विष म्हणजे कॉफी जी पिऊन मी उलटी केली. बेबी, आता फक्त मला 1 कप फिल्टर कॉफी दे, तुझ्या हातची. शपथ, आज मला उशीर होईल. मी लवकर तयार होतो. तोपर्यंत तू पटकन कॉफी बनव माझ्या जादूगरणी. ठीक आहे, ऐका ना. सायली पडल्या पडल्या त्याच्याकडे बघत हसत म्हणाली. आदित्यने तिच्या चेहऱ्याच्या आजूबाजूला त्याच्या हाताचे कोपरे ठेवले आणि त्यावर आपला चेहरा ठेवून सायलीच्या वर आरामात झोपला. मला हेच तर हवंय. तू बोलत राहा आणि मी ऐकत राहतो. मला इंग्रजी बोलायला शिकवा ना प्लीज. आदित्यने त्याचे कपाळ तिच्या कपाळावर ठेवले. तू वेगळं काही मागितलं असतंस वेडे. चंद्र, तारे, सूर्य, मी तुझ्यासाठी सगळं आणलं असतं. सोड ना ही इंग्लिश विंग्लिश. ठीक आहे, तर मग मला एक बाळ द्या. खूप दिवस झाले ना आपल्या लग्नाला. आदित्य तिच्यावरून उठत म्हणाला, तुला इंग्रजी शिकवायला कधी सुरुवात करायची? बाळाच्या नावाने तुमचं तोंड का वाकडं होतंय? कारण आता वेळ नाही. जेव्हा असेल तेव्हा बाळही येईल. आदित्यने तिच्या गालाची गोड पप्पी घेतली आणि उडी मारून वॉर्डरोबमधून त्याचे कपडे काढायला सुरुवात केली. सायलीने पटकन तिचे कपडे सावरले आणि बेडवरून खाली उतरली. आदित्य बाथरूममध्ये जाणारच होता की ती पटकन बाथरूमच्या दारात उभी राहिली. क्युटी पाई, मला उशीर होत आहे. आंघोळ केल्याशिवाय मी स्वयंपाकघरात जाणार नाही. मग झाली तुमची फिल्टर कॉफी आणि तुम्ही गेले ऑफिसला. अरे बट मला उशीर होईल. एक दिवस आंघोळ न करता गेली तर किचनमधून वास येणार नाही. मी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही. सांगितलं ना एकदा. आंघोळ करू द्या मला. आदित्य काय करू शकत होता? ऑफिसला 10 मिनिटे उशीर होणे ठीक आहे, पण कॉफीशिवाय नाही बाबा नाही. आदित्यने तिचे गाल घट्ट पकडून अजून एक पप्पी घेऊन तिला बाथरूममध्ये ढकलले. अक्षय अजूनही कायनातमध्येच व्यस्त होता. अक्षय डार्लिंग, यू आर सो फनी. आदित्य खूप बोरिंग आहे, सिरियसली. कॉफी डेटला येणार का? यार मी तर रेडी आहे, पण मी काय करू? माझे घरातले खूप स्ट्रिक आहेत. ते नाही ऐकणार. शटअप डार्लिंग. मोठे सर खूप क्यूट आहे आणि तुझी डार्लिंग मॉम पण. मला वाटत नाही की ते दोघेही स्ट्रिक असतील. तुला आदित्यची परवानगी घेण्याची गरज आहे. हो ते आहे, पण बाकीचे लोक? अजून तुझ्या घरात कोण आहे? यार ती एक बायको आहे ना, ती नाही ऐकणार. काय तुझे लग्न झाले आहे का? झाले नाही काय हो बेबी, जबरदस्तीने केले गेले आहे. अक्षय भैयाचे मंगरवच्चे अश्रू मुलीला इम्प्रेस करायला तयार होते. व्हॉट रविश. हो ते काय आहे, ती बिचारी खेडेगावची मुलगी. तिची एक अतिशय दुःखद कहाणी होती. तिच्या आईवडिलांचे तिच्यावर अजिबात प्रेम नव्हते. माझ्या घरच्यांना तिच्या असहाय्यतेचे इतके वाईट वाटले की त्यांनी तिला माझ्या गळ्यात बांधले. आता मी काय करू? ती आहे तशी आता माझी पत्नी आहे. अरे खूप वाईट वाटले ते ऐकून. कायनातने अक्षयच्या हातावर हात ठेवला. एक्सक्यूज मी, इथे कोणत्या दुःखी आणि बिचारा बायकोची चर्चा होत आहे? मागून अचानक आवाज ऐकून दोघांनाही धक्का बसला. वेदिका अजूनही तिच्या रात्रीच्या पायजाम्यातच त्या दोघांच्या मागे हात बांधून उभी होती. ते मी सायलीबद्दल बोलत होतो. सायलीबद्दल? ओ हो, तुझ्या बायकोचे नाव सायली आहे? कायनातने निरागसपणे विचारले. नाही,
याच्या बायकोचे नाव वेदिका आहे आणि ती मी आहे. वेदिकाने हात बांधून कायनातला ओळख करून देत म्हटले. आणि तू वर ये, मी तुला चांगलं सांगते मी किती असहाय्य आणि गरीब आहे. वेदिका दात खात अक्षयला म्हणाली. आणि मला कळेल का ही मोहतरमा कोण आहे, जिच्याशी तू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लग्नामुळे मिळालेल्या दुःख वेदना वाटून घेत आहे. आदित्य बिचाऱ्याला तोंड लपवता येत नव्हते. व्हॉटेवर, आय डोंट केअर, ही जी कोणी आहे. अक्षय, मी ऐकलं की तू सगळ्यांसाठी कॉफी बनवली होतीस, मला नाही मिळाली. तू आणशील की? मी आणतो ना बेबी, मी आत्ताच घेऊन येतो. तू वर जा, मी आत्ताच जाऊन तुझ्यासाठी कॉफी आणतो. व्हेरी गुड, वेदिका चेहरा करून अक्षयला म्हणाली. आणि कायनातला पाहून तिने खोटे स्मितहास्य केले आणि वळून पायऱ्या चढली. डार्लिंग, ही मुलगी मला अजिबात असहाय्य किंवा गरीब वाटली नाही, पण तिच्यासमोर तू किती असहाय्य आहेस हे पाहून खूप वाईट वाटलं. आदित्य त्याच्या खोलीत आरशासमोर तयार होत होता. आईशी फोनवर बोलण्यात मग्न असलेली सायली आदित्यची कॉफी घेऊन वरच्या मजल्यावर आली. फोन स्पीकरवर होता. गाई व्हॅली आहे, मला सांग, सुयशकडे चीक पाठवू का? जरा जावयाला बनवून खायला घाल. पाठवून दे आई, बनवून खायला घालील आता. हे PCO झाले आहेत, त्यामुळे काम आणखी वाढले आहे, बारीक होत चालले आहेत. सायली फोन कानाला लावून आदित्यची कॉफी टेबलावर ठेवत म्हणाली. हे PCO? चांगला माणूस PCO झालाय. ही एक विचित्र बाई आहे. वॉर्डरोबवर डोकं आपटत आदित्य म्हणाला. सायली, ती CEO आहे, CEO, PCO नाही. हा जे काही आहे ते. सोना, इकडे येऊन जा, खूप दिवस झाले. नीलम आली आहे. तुला माहीत आहे सोना, नीलम गरोदर आहे, 3रा महिना आहे. सायली गप्प झाली. आदित्य त्याच्या केसांना कंगी करत होता. त्याचे हात थांबले. काय झालं सोना, आवाज येतोय की नाही? हा येतोय आई. चल ठेवते, हे ऑफिसला जात आहेत. ठीक आहे, तुम्ही दोघेही आनंदी राहा. सायलीने फोन ठेवला आणि काही न बोलता रूमच्या बाहेर निघून गेली. आदित्य 2 मिनिटे तसाच उभा राहिला. धन्यवाद.